काल मी गेले होते सुकळवाडला आईला दवाखान्यात घेऊन. मी, आर्यन आणि आई आम्ही तिघंजणं गेलो होतो आणि आमच्याबरोबर शौनक पण आला होता. आता ही सुकळवाडमध्ये ना बाजार असतो आणि जर काय आम्हाला छोटं मोठं घ्यायचं असेल ना तर इथं सुकळवाडीतच यावं लागतं. मग तो दवाखाना असू दे किंवा भाजीपाला असू दे किंवा कपडा लत्ता जे काय घ्यायचं असेल ते एक तर सुकळवाड नाही तर मग लांब लांब ठिकाणी जावं लागतं. कारण आमच्या 12 गावांमध्ये ना वाड्यांमध्ये ना अजिबात बाजारपेठ नाही आहे किंवा काहीच नाही आहे. तर ही सगळी बाजारपेठ नाही तर सुकळवाडीत असते. तर मी आईला घेऊन दवाखान्यात गेले. आईला चेक वगैरे केलं. त्यानंतर मी माझं वजन केलं तर माझं वजन ना 2 महिन्यात 7 किलो कमी झालं होतं. त्यानंतर आईची शुगर चेक केली आणि आम्ही मग बाहेर आलो आणि इथं बघ हे मार्केट आहे पूर्ण. आम्ही बाजारपेठेत काही गेलो नाही पण इथं आजूबाजूला ना बरंचसं मार्केट आहे. सगळं जे काय आहे ना ते सुकळवाडीतच आहे. असंच असतं कोकणामध्ये छोट्या छोट्या गावांमध्ये बाजारपेठ खूप लांब असते. त्यानंतर मग आम्ही तिथं थोडंसं घेतलं वगैरे आणि नंतर रिक्षा करून घरी आलो आणि खूप दमून आलो होतो म्हणून मस्तपैकी पेप्सी खाल्ली. कारण पप्पांनी बाजार केला होता. येताना मच्छी आणली होती आणि पेप्सी आणली होती. मग पेप्सी वगैरे काढली. त्यानंतर मच्छी वगैरे बनवली. मस्त भाजलेली मच्छी आणि मच्छीची आमटी भात खाल्ला. नंतर दुपारी थोडासा आराम केला. पुन्हा भेटूया. चला बाय.